इचलकरंजी महापालिका स्वीकृत नगरसेवक पदासाठी महायुतीकडे इच्छुकांची भाऊगर्दी होती। त्यामुळे 4 नावं निश्चित होत नव्हती। अखेर प्रकाश दत्तवाडे, मारुती पाथरवट, अविनाश कांबळे, इम्रान बागवान यांच्या नावावर आज एकमत झालं। शुक्रवारी सकाळी महापालिकेच्या सभेपूर्वी त्यांचे अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला। दरम्यान शिवशाहू विकास आघाडीकडून विरोधी पक्षनेता उदयसिंग पाटील यांनी संजय कांबळे आणि इम्रान हवेरी यांचे स्वीकृत नगरसेवक पदाचे अर्ज अतिरिक्त आयुक्तांकडे दाखल केलेले आहेत। इचलकरंजी महापालिका निवडणुकीत महायुतीनं स्पष्ट बहुमत मिळवलंय। नगरपालिकेतील संख्याबळानुसार महायुतीचे 4 तर विरोधी शिवशाहू विकास आघाडीतून 2 स्वीकृत नगरसेवक होऊ शकतात। स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लागण्यासाठी अनेक इच्छुकांनी नेत्यांकडे फिल्डिंग लावली। 20 फेब्रुवारीला इचलकरंजी महापालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी विशेष महासभा होणार आहे। त्यानुसार शिवशाहू विकास आघाडीकडून विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी संजय कांबळे आणि इम्रान हवेरी या दोघांचे अर्ज अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्याकडे बुधवारी दाखल केले। दुसरीकडे महायुतीकडे स्वीकृत सदस्य पदासाठी इच्छुकांची प्रचंड चढाओढ आहे। बुधवार दुपारपर्यंत प्रकाश दत्तवाडे, सुनील पाटील, मारुती पाथरवट, शेखर शहा, ॲडव्होकेट भारत जोशी यांची नावं आघाडीवर होती, पण नेमकी कोणाला संधी द्यायची हा प्रश्न कायम होता। अखेर आज महायुतीकडून प्रकाश दत्तवाडे, मारुती पाथरवट, इम्रान बागवान आणि अविनाश कांबळे यांच्या नावावर एकमत झालं। दत्तवाडे आणि कांबळे हे आवाडे यांचे समर्थक आहेत, तर पाथरवट आणि बागवान हे हळवणकर यांचे कार्यकर्ते आहेत। शुक्रवारी सकाळी या चौघांचे अर्ज महापालिकेत दाखल केले जातील, असं भाजपचे महापालिका सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांनी सांगितलं।